आज आज होतं बा खामगावला, मग त्यासाठी तर पहिले तयारी करून घेतली आणि मग तटून गाडीला चाबी लावून डायरेक्ट वाकडं तिकडं वळणाचा रस्ता पार करून इथं वरण्या फाट्या होतो का गजाननाथचे मंदिर. तिथून अंदर न जाता बाहेरूनच दर्शन घेऊन तटून डायरेक्ट 260च्या स्पीडने इथं विजयलक्ष्मी पेट्रोल पंप तटून विजयलक्ष्मी पेट्रोल पंपापासून डायरेक्ट आपल्या मेन रोडवर आलो. तिथं येतोच तर बापरे तुफान गर्दी होती. तटून गाडी चालवायला मार्ग नव्हता. मग कसं बसं करत इथून तर जिथं आपल्याला जायचं होतं तिथं माऊली ऑनलाईन सर्व्हिस होती, ती येऊन पोचलो. त्या येऊन पोचलो तर इथं इतके तुफान होते की ट्रॅफिक जाम काही फायदा नाही. मग तिला म्हणलं तुम्ही चलत राहतात लोक, आम्ही आपलं काम करून घेतो. मग तटून जे आपले डॉक्युमेंट स्कॅन करायचं होतं तेवढं तर करून घेतलं होतं. मग ते म्हणजे बाकीचं जे राहिले ते मी करून घेतो, तुला काय वाढलं तर फोन लावेन, तू जाऊ शकतो. मग तटून जी आपली चिल्लर चालर काही कामं होती ती तर करून घेतली. मग तटून डायरेक्ट युनियन बँकेत आलो. युनियन बँकेत इथं येऊन पाहतो तर डायरेक्ट कोणच नव्हतं, पण ते लंच टाईम होता. मग त्यासाठी ते थांबलो. मग तिथून आपलं जे काम होतं ते करून घेतलं. तटून डायरेक्ट आपल्या खामगावच्या घरी आलो. तटून आपले जे कागदपत्र घ्यायची होती डॉक्युमेंट ते घेऊन डायरेक्ट इथं आपण आता घरी चालू होतो. घरी चालू होतं तर तितक्यात आपल्या काट्यावर लक्ष केलं बा, काटा तर पूर्ण पार मरायला टाकला होता. मग तटून डायरेक्ट पेट्रोल पंपावर आलो. कसं म्हणजे 400-500चं पेट्रोल टाकून घेतलं आणि तटून डायरेक्ट गुरुदेवमध्ये आलो इथं रवण्याला. पण तटी बी जे का आपल्याला काम करायचं होतं ते काही काम झालं नाही. मग तटून डायरेक्ट इथं गुलाबबाबाजवळ आलो. इथं बी काही काम झालं नाही भाऊ. सर म्हणजे तुला सांगलं ते तर मी करून ठेवतो, पण तू उद्या या, आता तर डायरेक्ट सुट्टी झाली. मग तिथून डायरेक्ट गाडीला चाबी लावून आपण घराच्या अंगण निघलो होतो. तेवढा आपला व्हिडिओ आवडला तर लाईक फॉलो कमेंट जरूर करून घ्या. धन्यवाद.